नमस्कार मित्रांनो, ब्रेन बत्ती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक कथा जी एका जुन्या गावात आजही लोक हळू आवाजात बोलतात. निळावंती ग्रंथ, ज्याची पाने वाचताना अक्षर तरंगतात, जिवंत होतात आणि वाचकाला एक वेगळंच भान देतात. ही आहे खरी घटना एका साध्या मुलाची, ज्यानं हा ग्रंथ हातात घेतल्यानंतर त्याचं आयुष्य कायमच बदललं. विदर्भातील एक डोंगराळ शांत गाव. शरद 19 वर्षाचा, साधा, उत्सुक. त्याच्या आजोबांकडे आधीपासून काही गूढ वस्तू व ग्रंथ. आजोबा वारल्यानंतर जुन्या पेटीत एक कापडी बांधणीचा निळसर रंगाचा ग्रंथ त्याला मिळाला. शरदला कुतूहल वाटलं आणि त्यानं ग्रंथ उघडताच त्या गावात विचित्र गोष्टी सुरू होतात. ग्रंथातील अक्षर स्थिर नसतात. हलक्या निळ्या प्रकाशासारखं एक तेज दिसतं. वाचन करताना शरदला कोणीतरी मागून कुजबुजल्यासारखं वाटतं. रात्री स्वप्नात एक महापुरुष दिसतो. दाट केस, वाघावर बसलेला, डोळ्यात तेज. तो म्हणतो, हा ग्रंथ शक्ती देतो, पण किंमतही मागतो. शरद घाबरतो, पण वाचन थांबवत नाही. शरदचे लक्ष तीक्ष्ण होऊ लागते. लांबचा आवाजही जवळचा वाटू लागतो. गावातील वृद्ध म्हणू लागतात, हा ग्रंथ हाताळायचा नाही, यासाठी तपश्चर्या हवी. पण शरदला वाटतं हा सगळा योगायोगच आहे. तो पुढे वाचन चालूच ठेवतो. अशाच एका रात्री गावात अचानक गायब झालेल्या गायीचे ठसे शरदला कुठं आहेत हे आवाजावरून जाणवू लागते. त्या जंगलात एक प्रखर ऊर्जा जाणवते. ती ऊर्जा त्या ग्रंथाच्या एका विशिष्ट पानाशी जोडते. त्या पानात लिहिलेलं असतं, जंगलात एक शक्ती आहे, तिचा शोध घेणारा स्वतःचा शोध हरवतो. शरद जंगलात जातो. रस्त्यात झाडं प्रचंड वेगाने हलतायत. दुरून कुणीतरी त्याला नावानं हाक मारतय. अचानक एक विशाल सावली त्याच्या समोर उभी राहते. ती सावली म्हणते, तू ग्रंथ उघडलास, आता तुला तुझ्या शोधाची परीक्षा द्यावीच लागेल. शरद घाबरून मागे सरकतो. सावली हलत राहते आणि हळूहळू मानवाचं रूप धारण करते. मोठे खांदे, उंच देह, निळसर प्रकाश, डोळ्यात प्रचंड तेज. तो म्हणतो, मी या ग्रंथाचा रक्षक आहे. तू हा ग्रंथ शक्तीसाठी उघडला आहेस की सत्य शोधण्यासाठी? शरद घाबरलेला पण प्रामाणिकपणे म्हणतो, मी फक्त कुतूहलाने वाचायला सुरुवात केली, पण आता मला सत्य जाणून घ्यायचं आहे. सावली म्हणते, तर मग तयारी ठेव, कारण सत्य हे जड असतं. रक्षक शरदच्या हातातला ग्रंथाला स्पर्श करतो आणि अचानक ग्रंथातून निळा धुरकट प्रकाश, वाऱ्याचा प्रचंड वेग, झाडांची पानं भोवऱ्यासारखी फिरू लागतात. शरदचा हृदयस्पंदन वाढताय. रक्षक म्हणतो, या ग्रंथातून येणारं स्पंदन तू ऐकू शकतोस का? शरदला खरंच असं वाटू लागतं की ग्रंथाच्या पानातून एक कंपन, एक आवाज, एक मंत्र येतोय. रक्षक समजावतो, हा ग्रंथ वाचताना केवळ डोळे नाही, स्पंदन सुद्धा समजून घ्यावं लागतं. जे लोक लोभानं वाचतात त्यांच्या मनाचा समतोल तुटतो. रक्षक शरदला जंगलाच्या आतल्या भागात घेऊन जातो. तेथे एक जुना शिळांचा मंडप आहे. एक
भंगलेली मूर्ती, जणू एखादं प्राचीन दैवी ठिकाण. रक्षक म्हणतो, पहिली परीक्षा मनाची. इथं जे दिसेल ते सत्य नसेल. तेवढ्यात शरदला त्याचे आजोबा दिसतात. आजोबा म्हणतात, आपण येत का नाहीस? घरी घरी परत ये. शरद भाऊक होतो, पळत त्यांच्याकडे जातो. रक्षक जोरात ओरडतो, हा भ्रम आहे, स्पर्श करू नको. शरद क्षणभर थांबतो आणि त्याला जाणवतं, आजोबांच्या सावलीत पायच नाहीये. तो मागे हटतो. भ्रम नाहीसा होतो. पहिली परीक्षा पूर्ण. जंगल अंधारून जातय. शरदला प्रचंड भय जाणवतोय. हवा थंड, झाड कंपित, एखाद्या प्रचंड प्राण्याच्या पावलांचे आवाज. अचानक एक ओरड, जणू वाघ गरजतोय. शरद घाबरून मागे हटतो. रक्षक म्हणतो, भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू. ती जिंकलीस तर पुढचं पाऊल टाकू शकतो. शरद डोळे बंद करतो. छातीत धडधड धडधड. पण तो पुढे चालतोय. एक निळी रेषा त्याच्या समोर चमकते. वाघाचा भ्रम नाहीसा होतोय. दुसरी परीक्षा पूर्ण. रक्षक म्हणतो, आता सर्वात कठीण परीक्षा, सत्याची. शरदला अचानक त्याच्या भूतकाळातील प्रसंग दिसताय. त्याने केलेले चुकीचे निर्णय, लोकांची फसवणूक, त्याचं अपयश, त्याची भीती, त्याचे अपराध. रक्षक शांतपणे म्हणतोय, या ग्रंथाची शक्ती आतल्या सत्याला स्वीकारणाऱ्यालाच मिळते. शरद हळूहळू स्वतःच्या चुकांना स्वीकारतो. डोळ्यात अश्रू येतात, पण तो पळत नाही. त्याच्या भोवतीचा प्रकाश निळ्यापासून सोनेरी होऊ लागतोय. रक्षक हसतो, तू तिसरी परीक्षाही पास झालायस. रक्षक म्हणतो, हा ग्रंथ तुझी शक्ती बाहेर काढणार नाही, तो तुझ्यातली शक्ती जागवेल. शरद विचारतो, या ग्रंथाचा खरा उद्देश काय आहे? रक्षक शांतपणे जंगलाच्या खोल भागाकडे बघतोय. उद्देश समजण्यासाठी तुला अजून एक प्रवास करावा लागेल. हा प्रवास शरीराचा नाही, तर आत्म्याचा आहे. रक्षकाचा देह प्रकाशात बदलू लागतोय. तो अदृश्य होतो. रक्षक प्रकाशात विलीन झाल्यानंतर जंगल अतिशय शांत होतं. हवा स्थिर, कुठेही आवाज नाही, फक्त निळ्या धुक्याचा पडदा. शरद एकटा, त्याच्या हातात ग्रंथ आहे. अचानक ग्रंथ स्वतःच उघडतो. सोनसळी प्रकाश त्या ग्रंथातून बाहेर पडतोय. ग्रंथात एक वाक्य चमकतं, स्वतःकडे प्रवास सुरू कर. शरदला एक ऊर्जा पोटातून वर चढताना जाणवतीये. जग थरथरू लागतंय आणि त्याच्या डोळ्यात अंधार. शरद एका अज्ञात जागेत उभा असतो. ना जमीन, ना आकाश, ना दिशा, फक्त आणि फक्त प्रकाश. त्याला दुरून कोणाचा तरी आवाज ऐकू येतोय, तू शरीर नाहीस, तू मन नाहीस, तू विचार नाहीस, तू जागरूकता आहेस. शरद घाबरतो, मी कुठं आहे?
आवाज शांतपणे म्हणतो तुझ्या अंतर्मनात. हा प्रवास तुला तुझी खरी ओळख दाखवण्यासाठीच आहे. त्याच्या भोवती 4 सावल्या उभ्या राहतात. नापास होण्याची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, भूतकाळातील चुका, अपयशाचा आघात. या सावल्या त्याला वेढतात. प्रत्येक सावली त्याच्या कानात सांगते तू काहीच करू शकत नाहीयेस, तुझ्यात क्षमताच नाही, तू चुकलास आणि कायम चुकतच राहशील. शत कोसळतो, त्याच्या हातातून ग्रंथ पडतो, त्या ग्रंथातून प्रकाश बाहेर पडतो. त्या सावल्या विखळू लागतात. आवाज पुन्हा म्हणतोय भीती म्हणजे मनाची निर्मिती, तू तिला पोसतोस म्हणून ती जिवंत असते. शरद उठतो, सावल्यांकडे सामोरं जातो. एक एक सावली धुरासारखी अदृश्य होते. पुढे एक मोठा सोनसळीत दरवाजा दिसतोय. दरवाजावर निळावंतीचे प्राचीन चिन्ह. शरद जवळ जातो. आवाज म्हणतो हा दरवाजा फक्त तेच उघडू शकतात जे स्वतःला पूर्णपणे स्वीकारतात. शरद श्वास घेतो, हृदय धडधडतय. तो दरवाजाला स्पर्श करतो. दरवाजा स्वतःच उघडतो. एक विशाल शांत सरोवर. सरोवराच्या मध्यभागी निळकमळ आणि वर तरंगत असलेला निळावंती ग्रंथाचा मूलमंत्र. शरद कमळाजवळ जातो. ग्रंथाचा प्रकाश त्याच्यात शोषला जातोय. त्याच्या डोळ्यातून निळ तेज झळकतं. त्याला स्वतःचाच आवाज ऐकू येतोय. तू ज्या गोष्टी शोधत होतास त्या बाहेर नव्हत्याच, त्या तुझ्यातच होत्या. निळावंती ग्रंथाची शक्ती म्हणजे मनाची स्पष्टता, निर्भयता, जागरूकता, सत्याचा स्वीकार. ग्रंथ त्याला सांगतो शक्ती मिळाली म्हणजे जग बदलत नाही, तर तू बदलतोस आणि मग जग बदलतं. शरद परत जंगलात जागा होतो. सूर्योदय झालेला आहे. हवा ताजी तवानी, जंगल शांत. रक्षक त्याच्या समोर उभा आहे. रक्षक हसत म्हणतो आता तू तयार आहेस. ग्रंथ तुझा झाला नाही, तू ग्रंथासारखा झालेला आहेस. शरद शांतपणे ग्रंथ उचलतो. यावेळी त्या ग्रंथात कुठलीच भीती नाही, कुठलाच भ्रम नाही, फक्त आणि फक्त समाधान. शरद गावात परततो, मात्र व्यक्तिमत्व संपूर्ण बदललेलं. लोक म्हणतात हा तोच शरद आहे का? डोळ्यात एवढं तेज कसं? शरद फक्त एकच गोष्ट म्हणतो, निळावंती ग्रंथ शक्ती देत नाही, तो माणसाला स्वतःची ओळख करून देतो. कथा इथेच संपते, पण निळावंती ग्रंथाचं रहस्य आजही चालू आहे.